आज आपण कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील इंडी पासून 12 किलोमीटर अंतरावर असणारे लच्चन गावामधील परमपूज्य शिवयोगी सिद्धलिंग स्वामी महाराज यांच्या मठामध्ये दर्शनासाठी आणि मठ पाहण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण वेशीमधून प्रवेश करत आहोत। भव्य आणि दिव्य अशा वेशीतून आपण मंदिराकडे निघालेलो आहोत। अशीच प्राचीन मंदिरे, गड किल्ले, निसर्ग, साधू संतांच्या गप्पा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण या ठिकाणी सिद्धलिंगेश्वर स्वामीजी यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी मंदिराचे भव्य आणि दिव्य असे प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारातून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी सांगितले जाते, सिद्धलिंगाची झोळी आणि गावाला पुरणपोळी, त्याप्रमाणे या ठिकाणी रोज अन्नदान असते। सिद्धलिंग स्वामींनी मुलांच्या करता शाळा आहे। तर आपण या ठिकाणी मंदिराचे काम चालू आहे। मंदिराचे काम चालू असल्यामुळे मंदिरात आपल्याला प्रवेश करता येणार नाही। तरी आपण नंतर गेल्यानंतर मंदिरातील व्हिडिओ आपण निश्चित करणार आहोत। आपण या ठिकाणी असे भव्य आणि दिव्य दगडामध्ये कोरीव काम असणार असा हा मंदिराचं बांधकाम आणि मठ पाहत आहोत। या ठिकाणी मंदिरासमोर एक मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आता प्रवेश करत आहोत। या ठिकाणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्वामींचे दर्शन घेऊन या ठिकाणी सिद्धलिंगेश्वर महाराजांचे आपण दर्शन घेऊया आणि या मंदिराला प्रदक्षिणा करूया। प्रदक्षिणा करून आपण सिद्धलिंगेश्वर स्वामींचे गुरु बंतनाळचे शंकरलिंग स्वामी यांचे आपण या ठिकाणी दर्शन घेऊया। या ठिकाणी सिद्धलिंग स्वामी आणि त्यांच्या गुरूंनी नंदीच्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे। तो नंदी आणि स्वामींचे दर्शन घेऊन शेजारीच कुटी आहे, त्या कुटीमध्ये आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत। या ठिकाणी कुटीमध्ये धुनी आहे। स्वामींचे दर्शन घेऊन धुनी पाहून या कुटीसमोरच रथ आहे। या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा स्वामींचा रथ आहे आणि मंदिराचे काम चालू असलेल्या ह्या दगडाच्या शिळा, हे दगडामध्ये चाललेले कोरीव काम, हे दगड उचलण्यासाठी असणारी किरण जेसीबी आपण पाहत आहोत। या कामावरूनच आपल्या लक्षात येईल की फारच भव्य आणि दिव्य असे मंदिराचे काम चालू आहे। आवश्यक वेळा या मंदिराला दर्शनासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आपण गेलं पाहिजे। या ठिकाणी आता आपण मंदिर कसं होणार आहे याचा आपण फोटो आहे, फोटो पाहत आहोत आणि मंदिराच्याच पाठीमागे असणाऱ्या भुयारामध्ये आपण निघालेलो आहोत। भुयारामध्ये अंधार आहे। काही पायऱ्या उतरून आपण खाली भुयारामध्ये गेल्यानंतर आपल्याला दुसरे एक भुयार दिसतंय। या भुयारामध्ये सिद्धलिंग स्वामी आणि त्यांचे गुरुवर्य बंतनाळचे शंकरलिंग महास्वामीजी
यांच्या आपण या बहिरामध्ये दर्शन घेऊया। या ठिकाणीही वर अशा प्रकारचे शिळा आहेत, असे बहिर आहे। या ठिकाणी दररोज अन्नदान केले जातं। तर आता आपण या बहिरातून वर मध्ये प्रवेश करणार आहोत। रोज हजारो लोकांना अन्नदान होत असतं। अन्नदानासाठी गावातील कुणी भाविक भक्तांची माधवगिरी या ठिकाणी आलेली असते। या अशा माधवगिरी आपण ही पाहत आहोत। आवश्यक वेळा या मंदिराला भेट द्या। जय सिद्धलिंग स्वामी।